Good morning, student. I am Mr. Vikas Saivraran Singh from Krishna Mahavidyalay, Retre Budruk, Department of Chemistry. Today I will discuss 11 Science Chemistry, topic number 9, Elements of Group 13, 14 and 15. विद्यार्थी मित्रो, मागील आपण तासाला जनरल ट्रेंड्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 बघितले होते. त्यातीलच राहिलेले ट्रेंड एक म्हणजे डेन्सिटी आणि एक म्हणजे बॉइलिंग पॉईंट आपण बघतोय. डेन्सिटी ऑफ द ग्रुप 13 इलेमेंट फ्रॉम बोरॉन टू थॅलियम इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. डेन्सिटी म्हणजे घनता हे बोरॉन आणि थॅलियम म्हणजे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि थॅलियम या एलिमेंटमध्ये टॉप टू बॉटम आपण या ग्रुपमध्ये गेलो की डेन्सिटी त्यांची गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम बोरॉन टू थॅलियम आहे. बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ दिस बोरॉन टू थॅलियम डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ह्याच सगळ्या महत्त्वाच्या त्याच्या आपल्या जनरल ट्रेंड्स इन ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 होते. कोणत्या कोणत्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या एक क्विक रिव्हिजन आपण घेऊया, मग म्हणजे पुढचा पॉईंट आपल्याला बघता येईल. एक म्हणजे ॲटॉमिक रॅडियस आपण बघितलं. आता ॲटॉमिक रॅडिया आपण बघत असताना रॅडिया म्हणजे त्रिज्या सगळ्यांना माहीत आहे. आपण सर्कलच्या द्वारे आपण दाखवलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की जे तुम्ही 10वीमध्ये पण दाखवलं होतं. साईज ॲटॉमिक नंबर वाढला की काय होतंय, शेल नंबर वाढतोय. बोरॉनमध्ये 2 शेल होत्या, 1 आणि 2, 1s2, 2s2, 2p1 नाही का, 2 शेल नंबर सेम होता. ॲल्युमिनियम गेला की 3 झाल्या, गॅलियममध्ये 4, थॅलियममध्ये 5, शेल नंबर वाढतोय. परंतु 13 ग्रुपमध्ये एक्सेप्शनल केस आपण बघितली. गॅलियमचा ॲटॉमिक साईज वाढायला पाहिजे, तो न वाढता काय होतोय आपला तो कमी होतोय. असं का होतंय तर ॲडिशनल 10 इलेक्ट्रॉन्स ऑफर्स पुअर स्क्रीनिंग इफेक्ट फॉर द आउटर इलेक्ट्रॉन and because of that nuclear charge is goes on increasing. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघितली. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते बोरॉन टू ॲल्युमिनियम and there is marginal increase in electronegativity further down the group from boron to thallium. त्याचप्रमाणे आयनायझेशन एन्थॅल्पी आपण बघितलं. आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे मी आपण व्याख्या बघितली होती, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जे अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्या अमाऊंट ऑफ एनर्जीला आपण आयनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयनायझेशन पोटेन्शियल सुद्धा म्हणू शकतोय. आता त्याच्यामध्ये बघितलं आपण मार्जिनल डिफरन्सच आहे ॲल्युमिनियम टू थॅलियम. आयनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज स्लाइटली फॉर गॅलियम आहे बट डिक्रीज फ्रॉम गॅलियम टू इंडियम. आणि लास्ट एलिमेंट जो आपला थॅलियम आहे दॅट शोज हायेस्ट आयनायझेशन एन्थॅल्पी बिकॉज ऑफ पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ ॲडिशनल 10 इलेक्ट्रॉन ॲज वेल ॲज ॲडिशनल 14 F इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून थॅलियमची आयनायझेशन एन्थॅल्पी काय आहे, हायेस्ट आहे, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे डेन्सिटी आत्ताच आपण बघितलं, बॉइलिंग पॉईंट आपण आत्ताच बघितलं, तसंच ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा आपण बघितलं. आता ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बघितलं आपण ही प्रायमरी केमिकल प्रॉपर्टी ऑफ ऑल एलिमेंट आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट किंवा व्हॅलन्सी आपल्याला माहित आहे. काय आपण व्याख्या सांगितली होती बघा, आठवते का, जस्ट यू टू रिकॉल. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे न्यूमेरिकल चार्ज प्रेझेंट ऑन ईच ॲटम ऑफ एन एलिमेंट इन अ कंपाऊंड कॉल्ड ऑक्सिडेशन स्टेट. न्यूमेरिकल चार्ज 2 प्रकारचा, एक तर पॉझिटिव्ह किंवा एक तर निगेटिव्ह. मग आता याच्यामध्ये गेलो आपण तर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15 एक्झिबिट अदर ऑक्सिडेशन स्टेट विच आर लोअर दॅन द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट बाय 2 युनिट. हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे. लोअर ऑक्सिडेशन स्टेट बिकम इन्क्रीजिंगली स्टेबल ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप. कारण आपण ग्रुपमध्ये जेव्हा मूव्ह होते तेव्हा हेवियर एलिमेंट डेन्सिटी वाढत जाते. शेवटचा एलिमेंट हा हेवियर आहे आणि त्या हेवियर एलिमेंटची लोअर ऑक्सिडेशन स्टेट बिकम इन्क्रीजिंगली स्टेबल आपण दाखवतोय. आणि लाइटर एलिमेंटच्या बाबतीमध्ये काय आहे, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे, बिकम्स मोर स्टेबल इन केस ऑफ लाइटर एलिमेंट. म्हणजे हेवियर एलिमेंट म्हणजे डेन्सिटी वाढत जाते
त्यामुळे खालील इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट ही मोर स्टेबल कुठले आहे, लोअर आहे. आणि जे लाइटर इलेमेंट आहेत, जे वरचे इलेमेंट आहेत, हलकी मूलद्रव्य आहेत, यांची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ही मोर स्टेबल आहे. हे लक्षात ठेवा. या पद्धतीचे ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा आपण बघितल्या. त्याचप्रमाणे बिसाइड्स इन द ग्रुप आपण बघितलं, सॉरी बॉन्डिंग इन द कंपाऊंड ऑफ द ग्रुप बघितलं. लाइटर एलिमेंट इन ग्रुप 13, 14, 15 have small atomic radii and high ionization enthalpy values. They form covalent bonds with other atoms by overlapping of the valence shell orbitals. As we move down the group, ionization enthalpy lower. Atomic radii increase, valence shell of orbital is more diffused. म्हणजे अशा पद्धतीने बॉन्डिंग सुद्धा आपण बघितलं. आणि आज आपण बघतोय आता नेक्स्ट पॉईंट. इथंपर्यंत सगळ्या प्रॉपर्टी ज्या महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या गठवून ठेवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची अजून एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे कॅटिनेशन. आता कॅटिनेशन म्हणजे काय, द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट बाय कोव्हॅलंट बॉन्ड टू फॉर्म चेन ॲज वेल ॲज रिंग टाईप ऑफ द कंपाऊंड. म्हणजे सेल्फ लिंकिंग, स्वतःशी तो लिंकिंग करते ॲटम ऑफ एलिमेंट. कशानं, कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सगळ्यांना माहीत आहे. कसं डिफाईन करतोय, तुम्ही वेगवेगळे टाईप सुद्धा 10वीमध्ये बघितले. बंध, आयनिक बंध बघितलं म्हणजे आयनिक बॉन्ड. सहसंयुज बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड तुम्ही बघितलं. आयनिक बॉन्ड कसा होतोय, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. एक इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करते, त्यामुळे त्याचं ऑक्टेट पूर्ण होते. त्यामुळे जो बंध तयार होतो त्याला आपण म्हणतोय आयनिक बॉन्ड. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, तुम्ही एक्झाम्पल पण बघितलं आणि परीक्षेमध्ये सोडवलं सुद्धा असेल नाही का, NaClचं आयनिक बंध. मग तिथं सोडियम काय करतोय, त्याचा ॲटम नंबर 11. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं पसंत करतोय आणि तो इलेक्ट्रॉन दिला की त्याचा ऑक्टेट कंप्लीट होते. म्हणजे निऑन ॲटम नंबर 10 आहे, 2 आणि 8. तसं हा काय करतोय, Na+ तयार होते, म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होते. का, तर 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, 2, 8, 7 त्याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे की ज्याच्यामुळे 8 ऑक्टेट कंप्लीट होईल. हा 7 देण्यापेक्षा 1 घेतो. कुणाचा घेतोय, सोडियमचा घेतोय. सोडियमने डोनेट केला, क्लोरीननं घेतला म्हणून Cl वरती एक एक्स्ट्रा चार्ज आला, इलेक्ट्रॉन आला. इलेक्ट्रॉनवरती चार्ज निगेटिव्ह म्हणून Cl वरती मायनस चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आला. आणि मग हे दोन्ही एकत्र आले आणि मग सोडियम क्लोराईड कंपाऊंड तयार झालं. मग ह्या कंपाऊंडमध्ये सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आला, ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट. क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आला, ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट. म्हणून हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 आहे आणि पहिल्या ग्रुपमध्ये सोडियम आहे म्हणून त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 आहे. हे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपण बघितलं. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट सर्वात महत्त्वाची फिजिकल प्रॉपर्टी लक्षात ठेवा. हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण कॅटिनेशन म्हणजे सांगितलं, द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट बाय कोव्हॅलंट बॉन्ड्स टू फॉर्म चेन. चेनची कंपाऊंड तयार होतात, रिंग टाईपची कंपाऊंड आपली तयार होतात. आता इथं आपल्याला चेन म्हणजे दाखवतो मी, कार्बनचं दाखवतो. कार्बनची प्रॉपर्टी आपल्याला दाखवता येते. हा इथं कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हे चेन झालं. रिंग आपण काढलं, रिंगमध्ये सुद्धा आपल्याला काढता येते हेक्सागोनल रिंग या पद्धतीनं नाही का, या पद्धतीनं रिंग. म्हणजे अशा पद्धतीची कंपाऊंड्स काय होतात आपली तयार करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतोय, कॅटिनेशन म्हणतोय. काय म्हणतो त्याला इथं आपण, कॅटिनेशन म्हणतोय. व्हेन अ सॉलिड एलिमेंट एक्झिस्ट इन अ डिफरंट क्रिस्टलाइन. आता आपल्याला बघायचा नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ॲलॉट्रॉप्स. आता ॲलॉट्रॉप्स म्हणजे काय आहे, व्हेन अ सॉलिड एलिमेंट एक्झिस्ट इन डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म विथ डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. आता इलेमेंट एकच आहे पण त्याचं एक्झिस्ट म्हणजे अस्तित्व वेगवेगळ्या क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आहे. त्याच्या प्रॉपर्टीज सच ॲज ह्या डिफरंट असणार आहेत. कलर, डेन्सिटी त्याची वेगळी असणार, कलर त्याचा वेगळा असणार, मेल्टिंग पॉईंट वेगळा असणार, एक्सेट्रा. अशा प्रॉपर्टीज ह्या कशा असणार आहेत, वेगवेगळ्या असणार. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, सगळ्यांना माहीत असणार कार्बन. कार्बन हा 5 वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला सापडतोय. डायमंड सगळ्यांना आवडतो नाही का,
मुलींना शक्यतो जास्त करून ऑर्नामेंटमध्ये. कोळसा काय, ग्राफाईट बघितलं आपण, ग्राफीन आपण बघितलं, कार्बन नॅनो ट्यूब्स आपण बघितलं. हे कार्बनच आहे पण त्याच्या काय त्याचं एक्झिस्टन्स कसं आहे, डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी कशा आहेत, डिफरंट आहेत. कलर बघितलं, डायमंडला लस्ट्रसपणा येतो नाही का, आणि कोळसा नाही का, कोळसा कसा आहे काय, आणि डायमंडला चकाकी आहे, म्हणून आपण ऑर्नामेंटमध्ये वापरतोय. कोळसा पण वापरतोय का गळ्यात, नाही. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज त्या इलेमेंट एकच पण त्याचं अस्तित्व कसं आहे, वेगवेगळं आहे. त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग मेल्टिंग पॉईंट सुद्धा घेतला, डेन्सिटी घेतली, कलर घेतला, बॉइलिंग पॉईंट घेतलं, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामुळं द फिनॉमिना इज कॉल्ड ॲलॉट्रॉप अँड इंडिव्हिज्युअल क्रिस्टलाइन फॉर्म आर कॉल्ड ॲलॉट्रॉप्स. आणि हा काय आपल्याकडे आहे, इंडिव्हिज्युअल फॉर्म आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, ॲलॉट्रॉप्स म्हणतोय. आपल्याकडे ह्या पी ब्लॉकमध्ये असे काही इलेमेंट आहेत की त्याचे ॲलॉट्रॉपिक फॉर्म जर बघितले तर वेगवेगळे आहेत, त्याचं अस्तित्व वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते, पण इलेमेंट तो एकच आहे. म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतोय, फिनॉमिनाला म्हणतोय आपण ॲलॉट्रॉपी, आणि इंडिव्हिज्युअल क्रिस्टलाइन फॉर्म जे आहेत त्यांना आपण म्हणतोय ॲलॉट्रॉप्स. काय म्हणतो त्याला आपण, ॲलॉट्रॉप्स. इथं आपण बघणार आहे कार्बनच्या ॲलॉट्रॉपिक फॉर्म्स. आता कार्बनला वेगवेगळे ॲलॉट्रॉपिक फॉर्म आहेत, त्यापैकी पहिला आपण एक्झाम्पल डिस्कस करतोय आजच्या लेक्चरचं, डायमंड. कार्बनला किती ॲलॉट्रॉपिक फॉर्म आहेत बघा, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन्स, ग्राफीन, कार्बन नॅनो ट्यूब्स. ॲमॉर्फस फॉर्ममध्ये गेला कोक, त्यानंतर लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी. आता लाईट गेली का आपण चिमण्या वापरतोय, पूर्वी वापरत होतो, आता आपण सगळे इन्व्हर्टर वापरतोय. पूर्वी सुंदरी वापरत होतो नाही का, रॉकेलवरती, आणि त्याच्यामध्ये जर जास्त झालं आत काळं यायचं, मग गाजळ लावण्यासाठी काजळी धरली जाते. मग ती बघितलं आपण तर एकदम मऊ असते, सॉफ्ट फॉर्म असते, तो ॲमॉर्फस फॉर्म आहे. मग असे कार्बन आपला एकमेव इलेमेंट आज आपण ह्याच्यामध्ये बघतोय, त्याचे डिफरंट ॲलॉट्रॉपिक फॉर्म ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. दुसरेही बघणार आहे, फॉस्फरसचे आपल्याला बघायचे आहेत. रेड फॉस्फरस आहे, व्हाईट फॉस्फरस आहे, ब्लॅक फॉस्फरस पण आहे नाही का, डिफरंट. पण फॉस्फरस हा एकच इलेमेंट पण त्याचा एक्झिस्टन्स कसा आहे, वेगवेगळा आहे, अस्तित्व वेगवेगळ्या रूपात आहे. तसंच कार्बन, डायमंड क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन, ग्राफीन आणि कार्बन नॅनो ट्यूब्स, याचा आपण इथं अभ्यास करणार आहे. आज फक्त आपण बघणार आहे डायमंडच. मग आता याच्यामध्ये काय आहे बघा, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आपल्याला इथं 2 डायमेन्शनलच काढता येते, पण डायमंडला किती स्ट्रक्चर आहे, कसलं स्ट्रक्चर आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये कार्बन जो आहे अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन. sp3 आहे इथे 3 वर लिहायचं आहे, sp3 हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन हा टॉपिक तुम्ही शिकणार आहात, त्यामध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या टाईपची तुम्ही हायब्रिडायझेशन्स बघणार आहे. sp, sp2, sp3, sp3d1, d2, d3, हे वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिडायझेशन तुम्ही शिकणार आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल टू फॉर्म न्यू हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे मिक्सिंग आणि रिकास्टिंग आहे, मिक्स होऊन नुसतं थांबत नाही तर रिकास्टिंग होते, मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. मग त्यामध्ये एस असेल, पी असेल, डी असेल, एफ असेल, हे मिक्सिंग होते आणि नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होते, त्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतोय. त्याचं शेप, त्याची जॉमेट्री ही वेगळी राहते नाही का. मग तो डिटेल्ड स्टडी तुम्ही आपल्या 11वीमध्येच करणार आहात, तुम्हाला सर शिकवणार आहात दुसरे सर टॉपिक. इथं फक्त लक्षात ठेवा हायब्रिडायझेशन. डायमंड मधल्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. ईच कार्बन हा बॉन्डेड आहे, त्या डायमंड मधला प्रत्येक कार्बन हा टेट्राहायड्रली बॉन्डेड आहे. किती ॲटमला, टेट्रा म्हणजे 4, टू फॉर्म 4 अदर कार्बन ॲटम्स, म्हणजे टेट्राहायड्रली बॉन्डेड. प्रत्येक कार्बन हा दुसऱ्या 4 कार्बनला तो अटॅच झालेला आहे. which occupy 4 corners of the tetrahedron. 4 कॉर्नर्सला, त्या टेट्राहेड्रॉनच्या 4 कॉर्नर्सला आहे. आणि प्रत्येकाचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3च आहे लक्षात ठेवा. आणि हे sp3 हायब्रिड ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होते 4 कॉर्नरच्या 4 कार्बनला, आणि त्यामुळे तो कार्बन टेट्राहायड्रली काय झालेला आहे, बॉन्डिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये to 4 other carbon atoms which occupy the 4 corners of the tetrahedron by overlapping of sp3 hybrid orbital. आणि त्यामुळं
Each of these 4 carbon atoms are covalently bonded to 4 other carbon atoms in similar fashion, and the pattern is repeated in the entire crystal lattice. These tetrahedra are linked together into 3-dimensional network to form a giant molecule called diamond. म्हणजे डायमंड मधला कुठलाही कार्बन घ्या तो 4 कार्बनला अटॅच झालेला आहे. ते 4 कार्बनचा रोटेशन sp3 आहे आणि रेग्युलर तो प्रत्येक कार्बन परत 4 कार्बनला अटॅच झालेला आहे. असं सिमिलर फॅशन होते, पॅटर्न रिपीटेड होते, एंटायर क्रिस्टल लॅटिस होते आणि टेट्राहेड्रा हा लिंक्ड टुगेदर ॲज अ 3-डायमेन्शनल नेटवर्क टू फॉर्म अ जायंट मॉलिक्यूल आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, डायमंड म्हणतोय. हे जे डायमंडचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे या पद्धतीने आहे. कुठलाही कार्बन घ्या, हा जर आपण कार्बन नंबर 1 घेतला, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, हा सेंटरचा कार्बन ह्या 4 कार्बनला इथं अटॅच झालेला आपल्याला दिसतोय. हा कार्बन घेतला तर 1, 2, 3, 4 नाही का, या पद्धतीने कुठलाही कार्बन घ्या तो 4 कार्बनलाच काय झालेला असणार आहे, अटॅच झालेला असणार आहे. या पद्धतीने हे 3D स्ट्रक्चर ऑफ काय डायमंड आहे. अशा आपल्याला कार्बनची काय करायचे आहेत, ॲलोट्रॉपिक फॉर्म्स बघायचे. बघा कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रॉपिक फॉर्म कुठले कुठले बघणार आहे आपण. एक म्हणजे डायमंड की जो आत्ताच बघितला की ज्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन आहे कार्बनचं नाही का, तो प्रत्येक कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच होते, त्यामध्ये जर रेग्युलर टेट्राहेड्रॉन तयार होते, तो प्रत्येक कार्बन दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच झालेला आहे. अशी फॅशन रिपीटिंग युनिट तयार होते ॲज अ जॉईंट मॉलिक्यूल, त्यालाच आपण म्हणतोय डायमंड. ॲलोट्रॉपिक फॉर्म दुसरा आहे ग्राफाइट, ग्राफीन, कार्बन नॅनोट्यूब्स, फुलेरिन्स. हे राहिलेले सगळे टाईप इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस. थँक्यू.